आहोत. शिवणयंत्र हे वेगवेगळ्या पार्ट्सने बनलेलं आहे, परंतु त्याचे कॉमन म्हणजे मुख्य 3 भाग पडतात: हेड, बेड आणि स्टँड. यामध्ये प्रथम आपण हेड विषयी माहिती घेणार आहोत. हेडच्या भागावर वेगवेगळे पार्ट. हेड हे वेगवेगळ्या पार्ट्स पासून तयार केलेले असते. त्यात पहिला आहे स्पूल पिन. स्पूल पिन हा धागा अडकवण्यासाठी या स्पूल पिनचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे थ्रेड गाईड. थ्रेड गाईड हा रेळामधील धागा जेव्हा टेन्शनमधनं पास होतो तेव्हा तो सरळ डायरेक्शनमध्ये जावा यासाठी या थ्रेड गाईडचा उपयोग होतो. त्यानंतर आहे टेन्शन डिव्हाइस. टेन्शन डिव्हाइस हे नट, स्प्रिंग आणि डिश या वेगवेगळ्या पार्ट्स पासून तयार झालेले असते. वरील धाग्यावर ताण देण्यासाठी या टेन्शन डिव्हाइसचा उपयोग केला जातो. याच्या वरील असलेल्या नटच्या साहाय्याने ताण कमी जास्त करता येतो. त्यानंतर आहे थ्रेड टेकअप लिव्हर. थ्रेड टेकअप लिव्हर म्हणजे दोरा खेचपट्टी. रेळामधील दोरा खेचण्यासाठी तसेच रेळामधील धागा आणि शटलच्या साहाय्याने बॉबिनच्या धाग्याला जी गाठ पडते ती गाठ कपड्याच्या जाळीत अडकवण्यासाठी या थ्रेड टेकअप लिव्हरचा उपयोग होतो. थ्रेड टेकअप लिव्हरची एक दांडी असते, त्याला एक छोटंसं होल असतं ज्यातून धागा ओवला जातो. त्यानंतर आहे फेस प्लेट. फेस प्लेट ही मशीनच्या बॉडीच्या समोरील बाजू असते. ती मशीनचे जे आतले पार्ट आहे जसं निडल रॉड, प्रेशर फूट रॉड हे झाकण्यासाठी या फेस प्लेटचा वापर केला जातो. त्यानंतर आहे प्रेशर बार स्क्रू. प्रेशर बार स्क्रू म्हणजे प्रेशर रॉड जो असतो, त्या प्रेशर बार असतो त्याला प्रेशर फूट जोडलेले असतं. त्या प्रेशर फूटचा दाब कमी जास्त करण्यासाठी ह्या प्रेशर बार स्क्रूचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे निडल बार. निडल बार यास निडल बार असे म्हणतात. त्याला खालच्या बाजूला सुई निडल क्लॅम्पच्या साहाय्याने सुई जोडलेली असते. सुई धरून ठेवण्यास, सुई वर खाली करणे यासाठी या निडल बारचा उपयोग होतो. त्यानंतर आहे प्रेशर फूट. प्रेशर फूट यास प्रेशर फूट म्हणतात. प्रेशर फूट कपडा जेव्हा आपण शिवत असतो त्यावेळेस कपड्यावर दाब देण्यासाठी या प्रेशर फूटचा उपयोग करतात. प्रेशर फूटने कपड्यावर दाब दिल्यानंतर कपडा सरळ पुढे सरकत जातो. त्यानंतर आहे प्रेशर फूट बार. प्रेशर फूट बार हा प्रेशर फूट जोडण्यासाठी जो रॉड बसवलेला असतो किंवा दांडी बसवलेली असते तिला प्रेशर फूट बार असे म्हणतात आणि त्याच्या खालच्या बाजूला स्क्रूच्या साहाय्याने प्रेशर फूट बसवले जाते. प्रेशर फूट वर खाली नेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर आहे बॉबिन केस. बॉबिन केस ही बॉबिन मधील धागाला बॉबिन सकट शटलमध्ये बसवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बॉबिनच्या मधल्या धाग्यावर ताण देण्यासाठी या बॉबिन केसचा उपयोग होतो. त्यानंतर आहे प्रेशर फूट लिफ्टर. प्रेशर फूट लिफ्टर हे प्रेशर फूट रॉडच्या भागात जोडलेले असते. प्रेशर फूट रॉड वर खाली करण्यासाठी या प्रेशर फूटचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे स्टिच रेग्युलेटर. स्टिच रेग्युलेटर म्हणजे टाके नियंत्रण फिरकी. तर टाक्याची रुंदी किंवा लांबी ही कमी जास्त करण्यासाठी या स्टिच रेग्युलेटरचा उपयोग केला जातो. हे स्टिच रेग्युलेटर वर खाली करून सुरुवातीची आणि शेवटची शिलाई पॅक करता येते. यामध्ये 1 नंबरपासून 5 नंबर पर्यंतच्या शिलाईच्या लांबीचे नंबर लिहिलेले असतात. 1 नंबरची शिलाई ही लहान आणि 5 नंबरची शिलाई ही मोठी असते. त्यानंतर आहे बॉबिन वाइंडर. बॉबिन भरण्यासाठी या बॉबिन वाइंडरचा उपयोग केला जातो. बॉबिनमध्ये याच्या साहाय्याने धागा भरला जातो. त्यानंतर आहे फ्लाय व्हील किंवा बॅलन्स व्हील. मशीनला सुरुवातीची गती देण्यासाठी या फ्लाय व्हीलचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे स्टॉप मोशन स्क्रू. स्टॉप मोशन स्क्रू हा
चाकाच्या मध्यभागी लावलेला असतो व चाकाची गती बंद करून चाक बॉबिन भरत असताना नुसते चाक फिरत मशीनची गती बंद करून बॉबिन भरत असताना नुसते चाक फिरत राहण्यासाठी या स्टॉप मोशन स्क्रूचा उपयोग करतात. हा सैल केल्यानंतर फक्त चाक फिरतं, मशीनचे जे फंक्शन्स आहेत ते म्हणजे त्यावेळेस मूव्ह होत नाहीत. त्यानंतर आहे साईड प्लेट. साईड प्लेट ही मशीनच्या दात्रेपट्टीवर आपण जी निडल प्लेट बसवली असते त्याच्या बाजूच्या भागात बसवलेल्या असतात. शटल किंवा मशीनच्या खालचे भाग झाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर आहे निडल प्लेट. निडल प्लेटला थ्रोट प्लेट असेही म्हणतात. ही अर्धचंद्राकार असते आणि त्याला दाते वर येण्यासाठी खाचे असतात. तसेच सुई वर खाली जाण्यासाठी एक छिद्र असते. त्यानंतर आहे फीड डॉग. फीड डॉग म्हणजेच दात्रेपट्टी. त्याला व्ही आकाराच्या खाचा असतात. कपडा पुढे ढकलण्यासाठी, कपडा शिवत असताना कपडा पुढे ढकलण्यासाठी या फीड डॉगचा उपयोग होतो. त्यानंतर आहे शटल.